नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आज मी जिला भेटणार आहे ना, तिच्या चेहऱ्यावरचं गोड हसणं पाहून आपल्या चेहऱ्यावर आपसुकच हसू उमलतं। तिला तिच्या बाबांच्या कामात मदत करायला खूप आवडतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती देवरुखहून आली आहे खास आपल्याला भेटण्यासाठी। चला तर मग भेटूया किमयाला। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। हाय किमया। अरे इथे काय लागलं? काय झालं इकडे? भाऊ झाला? काय झालं होतं? दिशा दीदीने ढकललं। हो, दिशा दीदीने तुला ढकललं? कसं नाही ढकललं? का ढकललं तुला? काय केलं नव्हतं तिला तरी पण ढकलला। हो, तू काय केलं नव्हतंस तरी पण तुला ढकललं? मग तू काय केलंस? तू रडलीस? तू कोणाला नाव सांगितलं की नाही तिचं? सांगितलं। कोणाला? तिच्या आईला। मग तिच्या आईने काय केलं? दिला। कोणाला? तुला? नाही तिला। तिला? हो, मग ती रडली? मग ती पुन्हा त्रास नाही दिला ना तुला? आणि तू कोणाला त्रास देते? नाही। आणि तू ढकलतेस कोणाला? हो, तू एकदम गुड गर्ल आहे ना? हो ना? ए मला सांग ना, तू कुठे राहतेस? गावाला। कुठल्या गावाला? नाव काय आहे गावाचं? जाधववाडी आणि पातळवाडी। हो, आणि कुठे आहे हे गाव? ते लांब आहे खूप। खूप लांब आहे? आणि गावाला काय काय असतं सांग मला, मी कधीच गावाला गेले नाही। मला सांग ना, गाव कसं दिसतं? मस्त। आणि तिकडे ना हे असतो काय गो? काय? समुद्र पण असतो। वाव, गावाला समुद्र असतो? आणि समुद्रात काय असतं? किरवी असते छोटी। काय असते? छोटी किरवी। किरवी? किरवी म्हणजे काय? तेच नाही माहित। तुला नाही माहिती? आणि तुला खायला काय काय आवडतं अजून? मच्छी आवडते। मच्छी? जेवण। जेवण आवडतं। आणि खेळणे आवडतात। खेळणी? काय खेळायला आवडतं तुला? भातुकली। वाव, बघ तुझ्याकडे भातुकली पण आहे। तू कोणाबरोबर भातुकली खेळतेस? गार्गी। गार्गी आणि तू? तुम्ही दोघे जण मग तुम्ही काय खेळता भातुकली खेळताना? कसं खेळता? बार्बीला बसवतो खाली आणि खेळतो। आणि मला सांग, दहीवडा कोण बनवतं? मामा। कशी बनवते? त्याला तिखट आणि हे काय गो? चाट मसाला। चाट मसाला आणि शेव। शेव असं घातलं की दहीवडा झाला? हो, वाव, किती मस्त आहे ना हिचा दहीवडा। त्याच्यात दही पण नाही आणि वडा पण नाहीये, फक्त चाट मसाला, तिखट आणि शेव आहे आणि मग झाला दहीवडा। वाव, मस्त ग। कोणी शिकवलं तुला हे सगळं? मीच येतं मला। तुला येतं? हो, आणि तुझे बाबा पण बनवतात ना जेवण? काय काय बनवतात ते? तू जातेस का त्यांच्या किचन मध्ये? किचन मध्ये ना त्यांच्या कामाला जाते। हो, आणि कुठे जातात ते कामाला? खूप लांब। खूप लांब? आणि मग तू किचन मध्ये त्यांच्या कामाला जाऊन काय करतेस तिकडे? तिकडे सगळे असतात म्हणून मी आरती बोलायला जाते। आरती म्हणायला जातेस तू? कोणाची आरती म्हणतेस? बोलते मी। कोणाची? असतात ना सगळे बोलतात म्हणून मी एक म्हणून दाखव ना, मला माहितच नाही आरती कशा म्हणायची, म्हण ना। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। छान म्हटलं का? आणि शेवटी काय असं केलं? ते काय म्हटलंस तू? त्याच करते मी। असंच असतं। आणि मला सांग ना, घावणे काय असतं? घावणे जेवण। ते कसं जेवायचं असतं ते? हसतेस तुम्ही, खरं विचार। आणि काजू सांग ना मला, मी काजू कधीच नाही बघितला, कसा दिसतो काजू? थांब मी लिहून दाखवते। लिहून दाखव। हा, थांब एक मिनिट। हा, असंच असतो। हा दाखव, काजू लिहून दाखवते ती मला। हा, अच्छा, हा एक सी काढलाय तिने, सी। आणि हा काजू आहे. हा काजू आहे, हा बिग
टाकते. थांब, तुला देते. तुला मज्जा आली? हे चित्र कोणी काढलंय? मी. काय काय आहे हे चित्र मला सांग. पप्पा हा? मम्मी आणि मी. आणि या पप्पाचे केस असे पिंजारलेले काय? आंघोळ करत आले. किंवा किती फनी आहेस तू. तिचे बाबा आंघोळ करून आलेत म्हणून तिने असे केस काढलेत बाबांचे. सही आहे रे तू. किमया, तुला खूप छान योगा करता येतो असं मी ऐकलंय. हो, उभी राहा आणि करून दाखव. कमॉन. अरे बापले, अरे बापले. करायला लागेल मोठा आहे. येस. तुझा बर्थडे कधी असतो? शुक्रवारला. शुक्रवारी. दर शुक्रवारी तुझा बर्थडे असतो. हॅपी बर्थडे. तू शाळेमध्ये टिफिन देते? हा, काय नेतेस टिफिन मध्ये? गावना. धावणं. आणि मग तू खाते का मैत्रिणींना देते? मी गाजे. आणि दुसऱ्यांचा डबा पण खाते? चल, आता आपण दोघी जणी खेळूया. हा, किमया ही टीचर असणार. हा, ही टीचर आहे आणि ही स्टुडंट आहे. तू टीचर, मी स्टुडंट. गुड मॉर्निंग टीचर. हॅलो. हॅलो. अभ्यास केला? नाही केलं. नका मारू, नका मारू मला, नका मारू. सॉरी टीचर. थँक्यू. थँक्यू. मी उद्या अभ्यास करीन. हा, हा. तुम्ही मला आता कुठला विषय शिकवणार? खेळण्याचा. खेळण्याचा विषय शिकवणार टीचर. आणि काय शिकवणार खेळण्यामध्ये टीचर? खेळायचं. कसं खेळायचंय? खेळायचं आपल्याला. काय खेळायचंय आपल्याला टीचर? खेळायचं आणि टीचर, आपल्याला काय खेळायचंय? तुम्हाला वाटेल. नमस्कार. नमस्कार. आई बाबा, मला सांगा तुम्ही मूळचे कुठले आहात आणि कुठून आले आहात? आम्ही देवरुखला राहतो ॲक्च्युली कोकणामध्ये, पण तुमच्या कार्यक्रमासाठी खास आम्ही इथे आलो आहे. तुमचा कार्यक्रम आम्ही नेहमी बघतो आणि आमची अशी इच्छा होती की आमची मुलगी पण यावी आणि ते योग जुळून आला. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. मला खूप छान वाटतंय की स्पर्श वात्सल्याचा या कार्यक्रमासाठी हे खास देवरुखहून इथे आलेत आणि या कार्यक्रमात त्यांना यावंसं वाटतंय. हेच मला वाटतं आमच्या या कार्यक्रमाचं यश आहे आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. आम्हाला असे उत्साही पेरेंट्स पाहिजे जे येतील किंवा आम्ही तुमच्याकडे येऊ लवकरच. नक्कीच. तुम्ही दोघं जण काय काम करता? माझा कॅटरिंगचा बिझनेस आहे आणि मी ग्रामपंचायतमध्ये काम करते. अच्छा, म्हणून तिला एवढी जेवणाची आवड आहे. बाबांमुळे, केटरिंगच्या बिझनेसमुळे. खूप आवड आहे. कारण तिने मगाशी दही वडा सांगितला ज्याच्यामध्ये चाट मसाला होता, तिखट होता आणि शेव होती. दही आणि वडा नव्हता त्याच्यामध्ये. ऍक्च्युली कोणताही पदार्थ घरी जर करायला गेलं की मध्ये लुडबुड असतेच. पण तुम्हाला भीती नाही का वाटली की एवढी छोटी मुलगी स्वयंपाकघरात एवढं सगळं जेवण चालू आहे? मला ऍक्च्युली सवय आहे तिची, म्हणजे स्वयंपाक जेव्हा मी कधीतरी जस्ट एखादा पदार्थ बनवत असतो त्यावेळेला ती टेबल, आमचा किचन कट्टा असा जरा मोठा आहे तर स्टूल घेऊन त्याच्यावरती वाकून बघत असते सर. काय बनवतात? त्याच्यामुळे तसं वाटत नव्हतं. कारण आणि त्यावेळेला तिथे आले ते सगळ्यांना वाटलं की ही भाजेल किंवा काहीतरी होईल, पण मला काही वाटलं नाही. ते आपली स्वतःची काळजी नेहमी घेत असते आणि ते मोठे ऍक्च्युली पलिता वगैरे मोठा असतो तो धरून म्हणजे मला फिरवायचा असं हट्ट करत होते. पण तिला मदत करायची असते. हो, नाही तिला ते हात धरून मी केलं पण. आणि तिला आवड आहे का आवड आहे. स्वयंपाक? आणि तिला म्हणजे टेस्टी आहे, तिला समजतं कुठला पदार्थ चांगलाच झाला किंवा कुठला जर चांगला झाला तर मम्मा ओके मस्त बेस्ट, आणि नाही झाला तर असं दाखवते. चांगलं आलं तर कसं? कसं दाखवते बाळा? दाखव. छान झालं असेल तर कसं दाखवते? दाखव ना. हा, असं दाखवते ना. आणि ती आता बिझी आहे, ती काहीतरी बनवतीये. काय बनवतेस तू आई बाबांसाठी? चिकन. चिकन. ओ नाईस. मी मगासपासून नोटीस करते ही खूप हसरी आहे ना. हो, खूप हसरी आहे. एवढं की जेव्हा पहिल्या दिवशी मुलं शाळेत जातं तेव्हा नॉर्मली रडतात मुलं. मम्मी तू थांब, पप्पा थांब सोबत. कसं जॉब करते त्यामुळे मला तिच्यासोबत बसता येत नाही. जेव्हा तिला पहिला, आमच्या इथूनच जवळ शाळा आहे स्मॉल वंडर प्ले स्कूल म्हणून, तर तिला मी नेलं ना, पहिला दिवस होता तिचा, तिला सोडलं गेटच्या आतमध्ये, मम्मा बाय तू जा.
आणि ठीक आहे, मी आले, म्हटलं बघूया तरी. आणि मध्ये लंच टाईम माझा झाला ऑफिसचा, मी तिला आणायला गेले. मला थोडी भीती वाटत होती, पहिला दिवस आहे, ही रडली असेल का, राहिली असेल का. मी टीचरना विचारलं, टीचर रडत होती का हो? टीचर बापरे, टीचर म्हणतात नाही, कुठे रडते तुमची मुलगी तर डॉन आहे. डॉन अक्षरशः म्हणजे ती रुळली तिथे 1-2 मुलांशी मारामारी करून, म्हणजे ओके. पण डॉन हे सॉलिड होतं ना, तुम्हाला बरं वाटलं की नाही की धडा शिकवून येते ती. ऍक्च्युली मला ते अनपेक्षित होतं की ही एवढी माझी मुलगी शांत आणि तिथे जाऊन असं दंगा मस्ती करेन किंवा फाईट वगैरे देईल. टीचरनी जे बोलला ना, तुमची मुलगी तर डॉन आहे शाळेची. शाळेची डॉन. काळजी नाही तुम्हाला आता आमचं तिचं टेन्शन कमी झालं, म्हणजे कारण तिला मी गेलीच त्याच्यामुळे नाही, शाळेत आम्हाला रोज सोडलं की. तिच्याबरोबर थांबावं नाही लागणार. काही मिनिट वगैरे, किती 5 मिनिटं, काहींची आई मम्मी पप्पा 5-10 मिनिटं थांबतात मुलांना सोडल्यानंतर. आम्ही राहिलोच नाही, कधीच नाही. कधीच नाही. ते का उलट आम्ही थोडासा उशीर झाला तर ती तिकडे खेळत असते. आणि तिने काय बनावं असं तुम्हाला वाटतं? काही ठरवलंय का तुम्ही तिच्यासाठी? पहिलं तर मी म्हणेन ती चांगलं माणूस तिला आम्हाला बनवायचंय. क्या बात आहे, आतापर्यंत मिळालेलं सगळ्यात चांगलं उत्तर आहे. तिला एक चांगलं माणूस, म्हणजे ती भले कोणी होऊ मोठी तिच्या आवडीने, पण आम्हाला दोघांना मिळून तिला एक चांगलं माणूस बनवायचंय. किती छान. बाकी काहीच. बाबा जरा इमोशनल झालेत बाबा. हे खूप हळवे आहेत का हिच्या बाबतीत? हो, खूप. आमच्या घरी ऍक्च्युली 6 मुली आहेत, हे 4 भाऊ आहेत. तर अशी एक इच्छा होती आतून की मुलगा व्हावा, म्हणजे कोणाला पण असते, पण मला पहिली मुलगीच पाहिजे. ह्याला मुलगीच हवी होती. माझी थोडीशी इच्छा होती. ज्यावेळी प्रेग्नेंट होते तेव्हा थोडंसं पोट वगैरे आलेलं, आणि ते हे असतं ना की मुलगा होणार. 99% लोकांनी सांगितलं होतं तुला मुलगाच होणार. पण असं कुठेतरी आमच्या इथे साडवलीमध्ये एक आले होते साधू संत म्हणायचं, तर मला असं वाटलं की त्यांच्या पाया पडून यावं. तर आम्ही गेलो, त्यांच्या पाया वगैरे पडलो. तर ते म्हणाले तुम्हाला मुलगी हवी आहे, सॉरी तुम्हाला मुलगा हवा आहे, पण तुला मुलगीच होणार. आणि मुलगी होणार म्हणजे काय, ती साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे आणि तिचं नाव तू पार्वती ठेव असं सांगितलं होतं. ठीक आहे, झालं डिलिव्हरी, म्हणजे मुलगी झाली असं कळलं ना, माझं ते हे डोळ्यासमोर आलं की हा, म्हणजे त्यांनी सांगितलेलं खरं ठरलं. आणि खरोखर ती शुक्रवारी सायंकाळी 6:18 जन्मली आहे. आणि ती लक्ष्मी म्हणजे आम्हाला थोडंसं हे होतं की खरोखर ती जन्माला आल्यापासून आम्हाला कशाला काही कमी नाही, काहीच नाही. आणि पप्पासाठी ती लकी आहे खूप. आमचं स्वतःचं घर झालं, सगळं व्यवस्थित. ते जे म्हणाले होते, माकीत केलं होतं त्यांनी की लक्ष्मी येणार, ती खरंच. माझं लग्न ऍक्च्युली 34 वर्षी झालं, जे 34 वर्षामध्ये नव्हतं झालं तर 4 वर्षामध्ये झालं. किती छान, किती छान, मस्त. हे किती गोड आहे. ती बघ कसं प्रेम करते आईवर. नमस्कार. किती छान आहे, गोडू आहे एकदम. आणि तिने आमच्या सगळ्यांची मनं जिंकली आहेत बरं का. आणि इतकं हसरं बाळ आहे आमचं, हो की नाही? आले. आता आपण जे माध्यम खेळणार आहोत त्याला पोल खोल असं नाव दिलंय, आणि यामध्ये ती तुमच्या सगळ्यांची पोल खोलणार आहे. मी तुला काय काय विचारेन, तुम्हाला देशील उत्तर छान छान? हो, येस. मला सांग, तुला पप्पांच्या हातचं चिकन आवडतं का हॉटेलमधलं चिकन आवडतं? हॉटेलमधलं. तुला सगळ्यात जास्त कोण मारतं? बाबा. कोणी बाईक चालवलेली तुला जास्त आवडते, आई की बाबा? बाबांनी जास्त आवडते चालवलेली. बाबा छान चालवतात ना? हो ना? आई चालवते. कोण आवडतं? बाबा आवडतात बाईक चालवायला, पण चालवतो कोण चांगला? आई चालवत. तुझ्या घरात सगळ्यात जास्त आंबे कोण खातं, आई, बाबा का दीदी? आई. ती बोलत नाहीये, फक्त इशारे चालू आहेत सगळे. तू तुझ्या फ्रेंड्स बरोबर बाहेर खेळायला गेलीस तर आई बाबा ओरडतात का? अच्छा, बाबा ओरडतात, आई नाही ओरडत? नाही ओरडत. हिने खूप छान उत्तरं दिली, हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आत्तू, मगाचपासून आम्ही आत्तूचं नाव ऐकतोय, तर आत्तूशी आम्हाला बोलायला आवडेल. कशी आहे आमची किमया? छान तर ती आहेच, आणि ती खूप फोकस्ड आहे, म्हणजे कोणतीही गोष्ट पटकन शिकते. लाईक तिला योगाची पोज मी एकदा दाखवली तरी ती लगेच, म्हणजे 6 महिन्याने जरी आली तरी ती परत करून दाखवते.
एवढी ती फोकस्ड आहे. थँक्यू. आजीबाई बोला. ती सर्वांची लाडकी आहे. ती सर्वांचं मन पटकन जिंकते. तिला खेळायला जास्त आवडतं, बोलायला पण जास्तच आवडतं. केव्हा तरी हट्टीपणा केल्यानंतर बाय बाय टाटा करत नाही अजिबात कोणाला. थँक्यू आजी. तुम्ही बोला. की मी छान एकदम क्यूट आहे आणि आता म्हणजे गावावरनं आली की जास्तीत जास्त आमच्या इथे असते ते. आम्ही त्याचे काका काकी आहोत, शेजारी. म्हणजे कालच एक विषय झाला, थोडंसं आम्ही असं झोपायला गेलो तर म्हणतो काकी झोपू नका तुम्ही, उद्या येणार आहेत ना माझ्या घरी, तर मला माझ्याशी बोला ना तुम्ही. तर म्हटलं ठीक आहे आपण बोलू. तर म्हटलं तुला काय आवडतं, तर मला रसगुल्ले आवडतात, मग कसे बनवायचे. तर मला म्हणते की सगळी पद्धत तिने सांगितली, दही लागतं, मग ते डाळ लागते, सर्व बोलली माझ्याशी. म्हणे आता उठा ना तुम्ही आणि बनवा ना, लगेच जा आणि बनवा. म्हणजे एवढी क्यूट आणि पटकन तिच्या एकदम लक्षात येतं, काही बोललं तरी एकदम पटकन कॅचअप करते ती आणि खूप गोड आहे, खूप गोड आहे. थँक्यू. रसगुल्ले हरकी गोड आहे. काकांना पण द्या. हा भरपूर ती क्यूट आहे पोरगी आणि बोलायला पण हुशार आहे सर्व बाबतीत आणि मस्तीखोर पण जेवढीच आहे. काही कमी नाही मस्ती करायला. आणि बहिणींची नाव फुकट काहीतरी खोड्या सांगत असते इकडे येऊन. हा थँक्यू काका. किती छान. आपण एक मस्त गेम खेळायचा आहे आणि गेम खेळल्यावरती आई बाबा तुला जिंकून देणार आहेत झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू आणि संतुलन आयुर्वेद तर्फे स्पेशल बेबी पॅक. आता आपण खेळणार आहोत एक अत्यंत इंटरेस्टिंग गेम. हे कॉटन बॉल्स खाली पडलेले असतील, तुमच्या डोक्यावरती वाडगा असेल, ते चमच्याने उचलून वाडग्यामध्ये टाकायचे. इतका सोपा गेम आहे, लेकिन कहाणी में एक छोटासा ट्विस्ट आहे. तुमचे डोळे आम्ही बांधणार आहोत. तुला काय वाटतं, आई का बाबा, कोण जिंकणार? आई. बाबा बेस्ट ऑफ लक. युअर टाइम स्टार्ट्स नाव. घ्या 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 दादा, जेवढे जास्त येतील तेवढे घ्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दोघांचे वाडगे बघता काटे की टक्कर आहे हे मात्र नक्की आहे. बघूया आता आईचा स्कोअर काय आहे. 1 2 3 4 5 39 40 41. बाबा काय वाटतं किती असतील? सेम असतील असं वाटतं. सेम असतील. 1 2 3 4 43 44 45. तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. थँक्यू. आणि झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. आजचं हे कुटुंब देवरुखहून इथे आलं होतं. तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच आम्हाला ईमेल करत राहा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.